नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. खरं तर विन दोघातील ही तुटेना मालिकेत आपण पाहत असू सगळीकडे लग्नाची खरं तर घाई सुरू आहे आणि लग्नाची पत्रिका ठेवायला रोहन आणि अधीरा देवळात आलेत आणि ते माझ्यासोबत आहेत. खूप खूप स्वागत आहे. कसे आहात? मी मस्त भावना, तू कशी आहेस? एकदम मस्त आहे. कसं आहे? खूप मजेत एकदम फर्स्ट क्लास. आणि लग्नाची पत्रिका ठेवायला आलायत तुम्ही, खरं तर कसं वाटतं? खूप मस्त. म्हणजे माझ्यासाठी तर हे स्वप्न पूर्ण झालंय असं वाटतं मला. कारण आदिराला रोहनशी लग्न करायचं होतं आणि ते कुठल्या लेवल पर्यंत तिला लग्न करायचं होतं तुम्ही बघितलंच आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा सगळ्यात आनंदी दिवस आहे आणि तुम्ही सगळेजण आहात आज बघताय हे सगळं. सो मलाही छान वाटतंय तुमच्या समोर हे सगळं साक्षीने होत आहे. रोहन तर डबल खुश खुश असेल ना, कारण ताईची सुद्धा पत्रिका ठेवायला खरं तर रोहनला खूप जास्तच चांगलं वाटतंय कारण की अर्थातच अधीरासोबत जे त्याचा जो बॉन्ड आहे त्याचा आणि नेहमी त्याचं एक कन्फ्युजन असायचं की अधीरासोबत लग्न होईल नाही होईल ती कसं मॅनेज करेल. तर हे सगळं जमल्यानंतर सुद्धा आता ताईचं पण त्यासोबत लग्न होत आहे. सो इट्स लाईक चेरी ऑन द केक मोमेंट माझ्यासाठी. आणि आज आम्ही पत्रिका ठेवायला आलो या मोमेंटला तुम्ही सगळे आमच्या सोबत आहात त्यामुळे तो आणखी स्पेशल झालाय. तर ओव्हरऑल खूप छान फिलिंग आहे. आपण खरं तर केळवण करायला जाणार आहोत. मस्त ताव वगैरे मारणार आहोत. केळवणासाठी किती उत्सुक आहात? मी तर प्रचंड उत्सुक आहे कारण तिथे येईपर्यंत मला ऑलरेडी भूक लागली होती. सो आता सगळं झालं की आय एम रिअली एक्सायटेड. मी प्लॅन बनवलाय काय काय खायचं. मी तर व्हेज आहे. त्यामुळे व्हेज माझा काही मराठी आई मराठी आहे ना. महाराष्ट्रीयन आहे. सगळे मराठी पदार्थ मला प्रचंड आवडतात. मी मी एवढा एक्सायटेड आहे की मी नाश्ताच नाही केलाय. मी आता डिरेक्टली तिथे जाऊन जे खायचे बघू. जे सगळे आता मी आणि नंदुताई स्पेशली आम्ही सी फूड कडे खूप अट्रॅक्टेड आहोत. सो बघूयात कसं काय होतं आणि अधीराला छळेन मी असं काय की आता हे बघ की हे खातोय तू काय खातेस. पण आपण जेव्हा भेटलो होतो ताजमध्ये मालिका सुरू होत होती तेव्हा, आणि तेव्हा तुमची मालिका सुरू होत होती, नुकतंच शूट झालं होतं, पण आता छान मैत्री वगैरे झाली असेल. हो अगदीच. म्हणजे आता आम्ही तेव्हा जस्ट फुलत होती मैत्री, पण आता खूप छान मैत्री झाली आहे आणि शिवाय आम्ही गोव्यामध्ये सुद्धा बीच वेडिंग केलेले आहे. त्यामुळे मला असं वाटतं त्या म्हणजे म्हणतात ना सहवासाने मैत्री वाढते. सो तसे सगळ्यांमध्येच बॉन्डिंग छान झालेलं आहे. तसं त्याच्यावर कमाल बॉन्डिंग झालंय. स्पेशली हे बॉन्ड चांगलं झाल्यामुळे आता तुम्हाला हे एपिसोड्स आहेत जे आजपासून टेलिकास्ट होतील मला हळदीचे आणि लग्नाच्या सिक्वेन्स दिसणार आहे. मला खूप छान वाटेल कारण हेच रिझन आहे जसं अधीरा म्हणाले की फ्रेंडशिप सगळ्यांची छान झाली, त्यासोबतची बॉन्डिंग खूप छान झाली आहे ना. त्यामुळे एक अजून स्पेशल आणि छान एपिसोड्स आहेत ते गोव्यामध्ये. गोव्यातलं लग्न पाहायला आम्ही खूप उत्सुक आहोत. पण लग्न झालंय त्यामुळे नंतर रोमॅन्टिक सीन वगैरे सुद्धा होणार आहे, त्यासाठी काय एक्साइटेड? म्हणजे आता आज पासून आमची हळद सुरू होणार आहे. 6 तारखेपासून आमचं लग्न सुरू होणार आहे. पण ते लग्न होणार आहे की नाही अजून नाही माहितीये. सो हा ट्विस्ट आहे. सो अजून पुढे जाऊ नका कारण गंमत इथेच आहे. एक आठवडा आम्ही लग्न केलंय सेलिब्रेट, पण त्यामध्ये होतंय की नाही बऱ्याच अडचणी आलेल्या आहेत. सो इट्स अ बिगेस्ट ट्विस्ट मी असं म्हणेन मला. त्यामुळे तुम्ही अंदाज नका बांधू आणि त्यासाठी तुम्ही बघा. खरं तर ट्विस्ट उत्सुक होतो आम्ही, आणि आता खूप लोक तुम्हाला भेटायला सुद्धा इथे जमतायत. आपण भेटू पुन्हा पुन्हा, आणि थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू भावना. थँक्यू सो मच.